आणि आता एक महत्त्वाची अपडेट पाहूयात। वाल्मिक कराडच्या संदर्भात आता कोर्टात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे। दोन्ही बाजूने युक्तिवाद केला जातोय, तर विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे सरकारी पक्षाची बाजू मांडतायत। तर वाल्मिक कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी आता कोर्टाच्या समोर सरकारी वकिलांनी वाचून दाखवलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराडच्या संदर्भात महत्त्वाची सुनावणी आता कोर्टामध्ये सुरू आहे आणि त्या संदर्भात ही अपडेट आपण पाहतोय। एसआयटी कडून 10 दिवसांच्या कोठडीची मागणी देखील करण्यात आलेली आहे। तर वाल्मिक कराडच्या कोठडीची एसआयटी कडून बीड कोर्टाकडे आता मागणी करण्यात आल्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। दरम्यान सरकारी वकिलांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। आरोपी प्रतीक घुलेनं हत्येच्या वेळी वाल्मिक कराडला कॉल केले असा हा युक्तिवाद आहे सरकारी वकिलांचा। संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी आरोपींचे 25 ते 30 लोकांना फोन गेले। कॉलवर नेमकं संभाषण काय झालं याचा तपास सुरू आहे। एसआयटी कडून कराडची 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। संभाषणाची वेळ आणि अपहरणाची वेळ मिळती जुळती आहे। तिने आरोपींचं देशमुखांच्या हत्येच्या दिवशी संभाषण देखील झालं अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे। तिने आरोपींमध्ये 10 मिनिटं संभाषण झालं। तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। आता महत्त्वाची ही सुनावणी सुरू आहे, त्यामुळे आता कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळती जुळती आहे असं सरकारी वकिलांनी आता कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तर एसआयटी कडून कराडच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जात आहेत। त्यांच्याकडनं या सुनावणीच्या संदर्भातले अधिकची अपडेट घेऊया। ओंकार, वाल्मिक कराडच्या संदर्भात महत्त्वाची सुनावणी कोर्टामध्ये सुरू आहे। दोन्ही बाजूने युक्तिवाद केला जातोय। न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या समोर ही महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। सध्याच्या युक्तिवादाच्या संदर्भातले अपडेट काय मिळत आहेत? नक्कीच शुभम, जर पाहिलं तर बीड येथील मोकोका न्यायालयाच्या समोर जी आहे ती महत्वपूर्ण सुनावणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आयो असलेले गुजर यांनी सुरुवातीला जे आहे ते माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर ना सरकारी पक्षाचे वकील असलेले बाळासाहेब कोल्हे यांनी कुठेतरी धक्कादायक माहिती जी आहे ती कुठेतरी दिलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जर पाहिलं तर एसआयटी असेल, विविध यंत्रणा ज्या आहेत त्या कुठेतरी तपास करताना पाहायला मिळत होत्या। मात्र तपास कुठल्या काय चालू आहे ते मात्र समजत नव्हतं। मात्र आज जेव्हा या आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात आलेला आहे तेव्हा वाल्मिक कराड याचा या प्रकरणाशी थेट कसा संबंध आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न जे आहे ते सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून कुठेतरी करण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर त्यांनी सुरुवातीला ज्या काही महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला त्या दिवशी आरोपींनी जवळपास 25 ते 30 लोकांना फोन केले होते आणि ज्या लोकांना ते फोन करण्यात आले होते त्या लोकांना ज्यावेळी आता फोन करण्यात येत आहेत त्या लोकांचे फोन जे आहेत ते बंद असल्याचं कुठे सांगितलं। त्याचबरोबर वाल्मिक कराड याला देखील 9 तारखेला जे आहे 30 या दरम्यान कुठेतरी फोन कॉल केले गेल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। या मध्ये कुठलं नेमकं संभाषण झालेलं आहे, या लोकांशी काय संभाषण झालेलं आहे याची कुठेतरी माहिती जी आहे ती करून तपास त्याचा करायचा आहे। त्यासाठी आम्हाला 10 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे अशी मागणी जी आहे ती कुठेतरी सरकारी वकिलांकडून करण्यात आलेली आहे। तर त्याला प्रत्युत्तर म्हणून जवळपास तुम्ही आतापर्यंत सीडीआर काढले, जवळपास 200 लोकांच्या ज्या आहेत त्या तपास याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत। अजून काय तुम्हाला तपास करायचा बाकी आहे असा सवाल देखील कुठेतरी आरोपीचे जे वकील आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। शुभम, ओंकार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी वकिलांनी कोर्टासमोर वाल्मिक कराडनं याआधी जे गुन्हे केलेले आहेत त्या संदर्भातली एक यादीच वाचून दाखवलेली आहे। त्या संदर्भात काय अपडेट देशील? नक्कीच ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड याच्यावरती मोकोका काल लागू करण्यात आलेला आहे त्यानंतर जर पाहिलं तर कुठंतरी जे काही सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे आहेत त्यांच्याकडून आजपर्यंत वाल्मिक कराड यानं जे काही गुन्हे केलेले आहेत त्या संपूर्ण ज्या गुन्ह्यांची सखोल अशी माहिती असलेली जी लिस्ट आहे ती न्यायालयासमोर कुठेतरी सादर केलेली आहे। एकंदरीतच वाल्मिक कराड हा केवळ नाही तर याच्या आधी देखील त्याची कशा पद्धतीनं गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहे हेच कुठेतरी पटवून देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारी पक्षाकडून या न्यायालयामध्ये करताना कुठेतरी पाहायला मिळत आहेत। याच अनुषंगाने आणि जास्तीत जास्त कशा पद्धतीनं वाल्मिक कराड याला 10 दिवसाची कोठडी कशा पद्धतीनं मिळेल यासाठी
सरकारी वकिलांकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात अगदी. प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळतंय. शुभम. ठीक आहे ओंकार, महत्वाची अपडेट या सुनावणीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. तर महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय. वाल्मिक कराडच्या संदर्भातली सुनावणी आता सुरू आहे. दोन्ही बाजूच्या वतीने युक्तिवाद केला जातोय. तर कराडच्या पोलीस कोठडीसाठी आता एसआयटीनं 9 बाबी या कोर्टासमोर मांडलेल्या आहे. त्या बाबींची पडताळणी आता कोर्ट करणार आहे आणि त्यानंतर कोर्ट कशा पद्धतीचा निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान वकिलांचा युक्तिवाद, सरकारी वकील काय म्हणतात? आरोपी प्रतीक घुलेनं हत्येच्या वेळी वाल्मिक कराडला कॉल केले. सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद केला. संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी आरोपींचे 25 ते 30 लोकांना फोन गेल्याचं देखील सरकारी वकिलांनी म्हटलं. तर कॉलवर नेमकं संभाषण काय झालं याचा तपास सुरू आहे असं आता वकिलांनी कोर्टासमोर सांगितलेलं आहे. एसआयटी कडून कराडची 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. तर संभाषणाची वेळ आणि अपहरणाची वेळ मिळती जुळती आढळते आहे. तर तिन्ही आरोपींचं देशमुखांच्या हत्येच्या दिवशी संभाषण झालं असं देखील आता सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय. 9 डिसेंबरला तिन्ही आरोपींमध्ये 10 मिनिटं संभाषण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली असं एसआयटीनं कोर्टामध्ये म्हटलेलं आहे. तर कराडच्या जुन्या गुन्ह्यांची माहिती कोर्टामध्ये आता सादर करण्यात आलेली आहे. तर 9 बाबी या कोर्टाच्या समोर मांडण्यात आल्या. त्यामुळे आता कोर्ट या बाबी पडताळून तपासून नेमका कशा पद्धतीचा निकाल देतं, एसआयटीला कराडची 10 दिवसांची कोठडी मिळते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आता खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर हत्या प्रकरणात देखील आता वाल्मिक कराडचे पाय अधिकच खोलात जात असल्याचं दिसतंय. या सुनावणीच्या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे सध्या युक्तिवाद करतात. तर कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीनं 9 बाबी कोर्टासमोर मांडलेल्या आहे. त्या 9 बाबींची पडताळणी करून आता कोर्ट एसआयटीकडे वाल्मिक कराडचा ताबा देतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.